श्रवण पाटील. आज आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलेलो आहोत आणि आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे माननीय ऍडव्होकेट अनिताताई गवळी यांना तिसरी हॅट्रिक करून चौथ्यांदा चान्स भेटलेला आहे. तरी ताई आज आपल्याला चौथ्यांदा चान्स भेटलेला आहे, तर नागरिकांचा कसा प्रतिसाद? नागरिकांचा खूप प्रतिसाद चांगला आहे, कारण नागरिक खूप खुश आहेत की चौथी टर्मला ताई आहे आणि आम्ही नागरिकांचे काम केल्यामुळे नागरिकांमध्ये जल्लोष झालेला आहे. संपूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे, तसेच सगळे एज्युकेटेड क्लास आमच्या बरोबर आहे. तर नागरिक खूप खुश आहेत आमच्या एरियातले. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झालेली आहे, तर ठाण्यातील महापौर हा कोणत्या पक्षाचा बसेल आणि तो हिंदू बसेल किंवा मराठी बसेल, याबद्दल काय? नक्कीच शिवसेने पक्षाचाच बसणार, शिंदे साहेबांच्या पक्षाचाच बसणार महापौर आणि मराठी माणूसच बसणार, त्याच्यात दुमत नाहीच आहे. शिंदे साहेब म्हणजे तुम्हाला माहितीच नको, गेली एवढी वर्ष सत्ता शिंदे साहेबाची आहे, तर नक्की शिंदे साहेबांच्या पक्षालाच महापौर बसणार. आज विरोधकांकडून आरोप होताना दिसतंय की उमेदवारांना 5-5 कोटींमध्ये विकत घेतले जात आहेत. आपण कसं बघताय? नाही 5-5 कोटी बिटे कोणी असं विकत घेणारे नाहीये. इथे स्वतःच्या हिमतीवर माणूस प्रत्येक जण लढत असतो आणि ते विकत घेण्याचा प्रश्न नाही. लोक काम करतील त्यांनाच निवडणार हे माहिती आहे आणि समोरच्या माणसांना माहिती आहे की जर आपण हार होणार आहे म्हणूनच ते लोक माघार घेतात. असं काय 5-5 कोटींमध्ये विकत घेणारे कोण नाही मला वाटत. आज शिवसेनेचे नगरसेविका ऍडव्होकेट अनिता गवळी आमच्यासोबत बोलत आहे आणि आम्ही न्यूज 04 मार्चच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ताई, आज आपण जर तिसरी टर्म आज आपण हॅट्रिक मारलेली आणि चौथ्यांदा निवडून आले, तर आपलं आयोजन काय राहणार आणि एजेंडा काय राहणार? चौथ्यांदा निवडून आल्यावर मी जे कामं विकासाची घेतलेली आहेत, जसं हॉस्पिटल आपण कामं करायला घेतले, स्पोर्ट्स क्लब आहे, आपण रस्ता हायवे कनेक्टिव्हिटी देतो, 90 फीट रोडवरून हायवेला कनेक्टिंग एसी बसेस करतो, समाज मंदिर करतो, CBSE स्कूल चालू केली, SRA स्कीम आपल्या एरियासाठी राबवतो. असे अनेक कामं आहेत ती आपल्याला मार्गी लावायची आहेत आणि प्रोसेस मधले अर्धे कामं आहेत ती पूर्ण करायचे. लोक अर्पण करायचंय लोकांसाठी कामांचं, की जेणेकरून चौथ्या टर्मला आम्ही लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिलेलं आहे, ती कामं आम्ही करून दाखवलीत. आणि शिवसेना पक्ष तुम्हाला माहिती आहे, शिंदे साहेबांचा पक्ष म्हणजे काम करणारा, ज्याने अख्खा महाराष्ट्र धुवा उडवलाय कामाचा, आणि म्हणूनच लोक शिंदे साहेबांच्या पक्षाला मानतात आणि ते काम करणाऱ्या पक्षांना लोकांना निवडणार. धन्यवाद ताई. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. न्यूज 04 मार्चच्या माध्यमातून मी श्रवण पाटील. ताईंनी आज 15 वर्षात जे प्रभाग क्रमांक 9 खारेगाव येथे जे कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याच्या अनुषंगाने आज त्यांना चौथ्यांदा पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि कधीही अर्ध्या रात्री एनी टाइम नगरसेविका म्हणून प्रभागात ते उपस्थित राहतात आणि गोरगरीब नागरिकांच्या समस्यांचे निवारण करत असतात. मी श्रवण पाटील, न्यूज 04 महाराष्ट्र, ठाणे, कळवा, खारेगाव.